हा मित्रांनो, मी तुमचा मित्र ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन. काल आपण चर्चा केली होती मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य जी प्रशिक्षण योजना होती त्याच्या संदर्भानं बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात घ्या की मी काही तुमच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवत नाहीये, परंतु सरकार तुमचा कसा वापर करून घेत आहे, तुम्हाला परमनंट नोकरी जी भेटणार होती ती या गोंडस योजनेच्या खाली समाप्त करण्यात आलेली, यासाठी हा सुंदर एक व्हिडिओ बनवत आहे. पहा, हे एक प्रकारचं मृगजळ आहे, हे इल्युजन आहे. ही योजना जी आहे ही काय आहे, मृगजळ आहे. मृगजळ कळते का तुम्हाला? इल्युजन कळते का? हा भ्रम असतो, जे सत्य नाहीये ते. यापूर्वी सुद्धा अंशकालीन पदवीधर महसूल विभागानं भरले होते ते 13 डिसेंबर 1983 ला, आणि त्यांना सुद्धा असंच प्रशिक्षण करायला लावलं देश सेवेच्या कामाला फलानं बिस्तानं म्हणून. त्यांचा वापर तहसीलमध्ये करून घेतला आणि आज हे तरुण हताश झाले, एजबार झाले आणि त्यांचं आयुष्य संपून गेलं. त्यानंतर दुसरी अशीच भरती शासनाने केली होती, अंशकालीन शिक्षक अतिथी निदेशक. तुम्हाला आठवत असेल, क्रीडा, कार्यानुभव आणि त्या याच्यामध्ये संगीत या विषयामध्ये हे शिक्षक भरले होते शिक्षण विभागाने 2011-12 पासून. आणि त्यांना सुद्धा शासनाने असंच केलं. वेळोवेळी त्यांचे GR निघाले, नंतर ते उच्च न्यायालयात गेले. माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद मध्ये गेले आणि त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडे खूप सारे असे सकारात्मक GR सुद्धा निघाले, परंतु त्यांचं काय झालं नाही. आणि आता तिसरा टप्पा येतोय तुमचा, मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य प्रशिक्षण योजना. याच्यावरती सुद्धा आता ह्या याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे GR आपल्या बाजूने आहे का, तो GR आपल्या बाजूने का, याची चाळपणी करतायत. परंतु विद्यार्थी लक्षात घ्या, तुमचा जो उमेदीचा काळ आहे तो उमेदीचा काळ किल करण्याचा कार्यक्रम हा आहे. ह्या कार्यक्रमामुळे तुमचा उमेदीचा काळ निघून जाईल. तुम्ही जिथं नोकरी करत आहात किंवा जे स्वप्न पाहत आहात हे कायमस्वरूपी नाहीये, हे लक्षात घ्या. शासन जाणीवपूर्वक हे अशा पद्धतीच्या योजना आणून एकाचा वापर करून दुसरीकडे जाते. यासाठी मी काही छोटे छोटे तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी जी योजना आली होती 100 संख्या असलेल्या पट असलेल्या शाळांसाठी, जी आणली होती आपल्या 2011-12 ला, आणि तेव्हापासून हे अतिथी निदेशक किंवा त्याला अंशकालीन निदेशक म्हणलेले हे निदेशक काम करत होते. त्यानंतर ते अशाच पद्धतीने ते सुद्धा उच्च न्यायालयामध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यावेळेला एक आदेश सुद्धा पारित केला होता. वेगवेगळ्या रीट याचिका दाखल झाल्या होत्या. याच्यामध्ये बालाजी किसन आडे, सादिक पठाण असतील, गायत्री मुळे, अरविंद तुपकर अशा अनेक लोकांनी याचिका टाकल्या होत्या आणि ह्या अनेक याचिकेमधून एक त्यांच्याकडे निर्णय आला. पण त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की अंशकालीन संवर्ग जो आहे तो निर्माण करता येतो, अंशकालीन संवर्ग. मात्र यावर काम करणारा व्यक्ती हा परमनंट राहणार नाही, कायमस्वरूपी घेण्यात येणार नाही. म्हणजे त्याला दर 10 महिन्यानंतर पुन्हा ऑर्डर दिले जाईल, दर 10 महिन्यानंतर पुन्हा ऑर्डर दिले जाईल आणि त्याची नियुक्ती करण्यात येईल. असे सगळे 3430 अंशकालीन निदेशक त्यावेळेला कार्यरत होते. 3430 निदेशक कार्यरत होते आणि हे काम करत होते 250 रुपयावर, 250 रुपये प्रति तासिका. अशा त्यांच्या तासिका 48 भरल्या पाहिजेत असं शासनाचं म्हणणं होतं एका महिन्याला. आणि याच्यातून मिळणारं उत्पन्न त्यांना 12,000 रुपये होतं. म्हणजे प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे कार्यक्रम होता. आणि हा कार्यक्रम ज्यावेळेला चालू होता त्यावेळेला लोकांना असं वाटायचं, निदेशकांना, की आता आपण नोकरीला लागलो, आता हे विद्यार्थी आपल्याला सर म्हणायला लागले, आपण सगळी शिक्षकाची कामं करायला, हजेरी लिहित आहोत, प्रवेश निर्गम लिहित आहोत, आपण यांना बोनाफाईड देत आहोत, आपण सगळ्या कामामध्ये सक्रिय आहोत. परंतु शासनानं तुमच्याकडून काम करून घेतलं. मित्रांनो, हे लक्षात घ्या, शासनाला हे पक्क माहित होते की तुम्हाला फक्त 12,000 रुपयावर ठेवायचे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला काढून टाकायचे. हे शासनानं पहिले ठरवलेलं होतं. त्याच्यानंतर कायम होण्याचा कोणताही किंवा मग इतर लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत याबद्दलची सुद्धा GR आली की तुम्हाला कायम पण केले जाणार नाही आणि कुठले अनुज्ञेय तुम्ही लाभासाठी जे काही पुढे पेन्शन असेल किंवा सरकारी जे लाभ TA DA असतील हे कुठलेही लाभ त्यांना देण्यात आले नाहीत. अशी गंमत झाली. म्हणजे सरळ सेवा भरती झाली असती तर 3430 शिक्षक ज्यांचं कला होतं, त्याच्यानंतर जे क्रीडामध्ये होते आणि जे संगीतमध्ये होते, असे जे शिक्षक आहेत ते शिक्षक नोकरीला लागले असते. हे लक्षात घ्या. माझा काल बोलण्याचा रोज जो होता की यांनी हे ते गोठवलं, फ्रीज केलं, कदाचित हेच लोक लागले असते ज्यांनी काम केलंय का, हीच लोक गव्हर्नमेंटला लागली असती आणि ती गव्हर्नमेंटला लागल्यानंतर क्लास 3च्या पोस्टवर शिक्षक म्हणून नोकरी लागली असती तर त्यांचा पगाराचा स्केल काय असता. परंतु असं न करता त्या लोकांना 12,000 रुपयावर काम करून घेतलं आणि 2012 पासून ते मला वाटतं आतापर्यंत लास्ट कालपर्यंत ह्या 2025च्या जून पर्यंत होते लोक काम करत आहेत. अशा लोकांच्या एक आयुष्याचा उमेदीचा फार मोठा काळ निघून गेला.
याच्यापूर्वी जी भरती आली होती अंशकालीन पदवीधरची डिसेंबर महसूलनं, याच्यामध्ये तर लोकांची पूर्ण जिंदगी जवानीच गेली. ते तहसीलमध्ये बसल्यानंतर त्यांना असं फील यायचं की आपण नोकरीलाच आहोत, आणि मग ते शासन सुद्धा त्यांना काही भत्ता, मला वाटतं 10 रुपये काहीतरी होता त्यांना रोज, त्या हिशोबाने शासनाने त्यांच्याकडून काम करून घेतलं आणि मग त्यांच्या आयुष्यातला उमेदीचा काळ गेला. ते पण अशाच संघटना केल्या त्यांनी, ते पण अशाच पद्धतीने मंत्रालयामध्ये ही फाईल ह्या टेबलवर आहे, ती फाईल त्या टेबलवर आहे असं म्हणत म्हणत आयुष्यातला महत्वाचा काळ घातला. त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालय मुंबईला, खंडपीठ औरंगाबादला, त्यांनी सुद्धा असे वेगवेगळे न्यायालयीन रीट याचिका दाखल केल्या आणि त्यांचे सुद्धा आजही काही झालेलं नाही. त्याच्यानंतर तिसरी जी आता भरती आणली होती महाराष्ट्र शासनानं, म्हणजे एक प्रशिक्षण योजना आणली होती. एक गोंडस नाव आहे, हे काय गोंडस नाव आहे, ऍक्च्युअली ही सगळी फसवेगिरी आहे. परंतु ह्या फसवेगिरीच्या गोंडस नावाखाली तरुण काय होते, ज्यांना बाबा रोजगार नाही, गावामध्ये असलेला तरुण आहे रिकामा आहे, कारण भरतीच प्रक्रिया नाही, तरुण बेरोजगार झाला. एकतर ह्या त्या नेत्याच्या मागे पळतोय तो, किंवा मग कुठेतरी शेतात जातोय, काम धंदे करतोय, कुठेतरी गॅरेजवर काम करतोय, कुठल्या तरी झेरॉक्सच्या दुकानात काम करतोय, कुठेतरी काम करतोय. त्याला वाटतं बरं झालं बाबा 10,000 रुपये का होईना, परंतु शर्ट इन करून व्यवस्थित पद्धतशीर राहून विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करता येईल, पद्धतशीर आपल्याला ऑफिसमध्ये बसून क्लर्कचं काम करता येईल किंवा कुठलेही काम करता येतील, म्हणून हे तरुण लगेच ह्या योजनेचा फॉर्म भरतात. परंतु ह्या योजना जाणीवपूर्वक एक तरुणाला ह्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी असतात, यांना परमनंट रोजगार द्यायचा नसतो. याच्यामध्ये सुद्धा जो मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य प्रशिक्षण योजना आणली होती, याच्यामध्ये मी कालच सांगितलंय 26,312 उमेदवार याच्यामध्ये कार्यरत होते महाराष्ट्र शासनामध्ये. मग आता हे 26,312 उमेदवार कार्यरत आहेत. तुम्ही कल्पना करा की हे जर सगळे उमेदवार शासनानं नोकरीला द्यायची ठरवली, या उमेदवाराला शासनानं नोकरी द्यायची ठरवली, तर जवळजवळ ही नोकरी मला वाटतंय 26,742 पदाची निर्मिती व्हायली. आणि हे जर पद आपण डिवाइड केले मित्रांनो, 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यामध्ये तर एका जिल्ह्यामध्ये 826 पदाची निर्मिती व्हायली. एवढी सध्या गरज आहे शासनाला, पण शासन ही पदाची निर्मिती करत नाही. म्हणजे 826 पद भागिले जर ऍव्हरेज 10 तालुके धरले, काही ठिकाणी 8 आहेत, काही ठिकाणी 9, काही ठिकाणी जास्त 12 आहेत, पण ऍव्हरेज 10 तालुके धरले, तर मला वाटतं 82 ते 83 पदे एका तालुक्याला येतील. तर या तालुक्यातील बेरोजगार एका तालुक्यामध्ये 60 गाव आहेत, 50 गाव आहेत, 40 गाव आहेत, आणि तुम्ही कल्पना करा 82 पदे येलेत. एवढे शिकलेले लोक, 82-83 शिकलेले लोक एका तालुक्यामधले नोकरीला लागतील, हे अशा पद्धतीनं झालं तर. परंतु शासनाला हे करायचं नाही, हे कायमस्वरूपी पदच करायचं नाही. शासनाला काय करायचंय की ह्याच बीजेपी शासनाला करायचं असं म्हणत नाही मी, कारण बीजेपीच्या पूर्वी हे सगळं काँग्रेसने केलेले. 2011-12 पदाची निर्मिती केली तेही काँग्रेसने केलं. काँग्रेसने जी पॉलिसी राबवली त्याच पॉलिसीला पुढे एक नवीन टप्पा देऊन हे बीजेपी आणि शिवसेना सरकारनं आणलं. म्हणजे दुसरं तिसरं काही केलं नाही, त्यांच्या पॉलिसीला ते पुढे घेऊन चालले, रन करायले. आणि मग हे असं असताना ह्या पदाची निर्मिती न करता ते काय करतात, या पदाला एक छानसा असं कौशल्य प्रशिक्षण योजना. म्हणजे आता होते काय, तुम्हाला थोडंसं आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की नेमकं आता याच्यासोबत होणार काय. आता जसंच हे लोक संघटित होतात, हे संघटित झालेले लोक कुठेतरी मंत्रालयामध्ये जातात, हे संघटित झालेले लोक संघटना बनवतात, हे संघटित झालेले लोक न्यायालयामध्ये जातात. सेम असं झालं यांच्यापूर्वी पदवीधरांचं, जे महसूल विभागाने घेतलं ते पण अशाच पद्धतीने गेले. त्याच्यानंतर सेम असंच झालं की जे अंशकालीन निदेशक घेतले होते कला, क्रीडा आणि संगीतचे, ते पण न्यायालयात गेले. त्यांचंही आयुष्यात असं झालं. ऐन आयुष्याचा उमेदीचा काळ हा समाप्त होऊन जातो. म्हणजे आता महाराष्ट्र शासनानं कालच सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता ही योजना 5 वर्षासाठी पुढे राबवू. परंतु आता ज्यांनी याचा लाभ घेतलाय त्यांना आम्ही लाभ देणार नाही, आता नवीन लोकांना लाभ देणार. म्हणजे जे 26,312 पदाची लोकांनी लाभ घेतला त्यांना बाजूला सारायचं, पुन्हा 26,000 लोकांना प्रशिक्षण द्यायचं, पुन्हा त्यांना 5 महिन्यांना बाजूला सारायचं, पुन्हा नवीनला प्रशिक्षण द्यायचं, पुन्हा 5 वर्षांना बाजूला सारायचं. असं करत करत सगळ्याला प्रशिक्षण द्यायचं. नोकऱ्या कधी द्यायच्या? प्रशिक्षणावर प्रशिक्षण चालू आहे. मग मी म्हणतो यांना आता प्रशिक्षण द्यायची गरज काय, जे ऑलरेडी ट्रेन झालेत महसूल विभागामध्ये, किंवा कशा पद्धतीने 7/12 तयार करायचा, 7/12 मध्ये लेखन कसं करायचं, तलाट्याच्या हाताखाली काम केले त्यांनाच नोकरीला घ्या ना. आता बस झालं ना प्रशिक्षण. काय करायचं, हे 26,000 आणि हे 3,000, 29,000 तरुण या महाराष्ट्रातील नोकरीला लागतील. परंतु सरकारला असं करायचं नाही. सरकार आपण काय म्हणतो, काम सुरू आणि वैद्य मरो, अशा पद्धतीची भूमिका सरकारला घ्यायची. फक्त तुमच्याकडून काम करून घ्यायचे. एक साधं उदाहरण तुम्हाला समजून सांगतो, समजलं तर पहा. ड्रायव्हर मध्ये 2 प्रकार आहेत. एक असतो एखाद्या मालकाच्या गाडीवर परमनंट ड्रायव्हर, मग त्याला फिक्स द्यावं लागतं त्या महिन्याला, त्याची गाडी बाहेर जाऊ किंवा नाही जाऊ, त्याला त्याच्या महिन्याला काय असेल ते ड्रायव्हरला 20-25 हजार रुपये पगार द्यावा लागतो. आणि दुसरा ड्रायव्हर असतो बदली ड्रायव्हर, ज्याला 500 रुपये किंवा 600 रुपये दिवसाचा भत्ता असतो. मग ज्या दिवशी गाडी बाहेर जाईल त्या दिवशी 500-600 रुपये भत्ता द्यायचा. म्हणजे जर महिन्यातून 4दाच आपण गेलो तर फार फार तर त्या ड्रायव्हरला 2 किंवा 2,500 रुपये जातील.
तर मला सांगा, काम तर तोच करायला आहे, बदली ड्रायव्हर पण गाडी घेऊन जायचं काम करायला आणि हा ड्रायव्हर सुद्धा करायला, मात्र ह्या दोघांच्या पगारीमध्ये फार तफावत आहे. आज हे सगळे जे काही काम आहेत ही 100% इमानदारीने लोक करायला, सगळ्यांनी 100% इमानदारीने काम केलं, परंतु यांना जो पगार भेटला तो 1.2% ते 2% पगार भेटला. हे जर लोक सगळ्याला सगळी जर पद या ठिकाणी 29,000 पदाची निर्मिती झाली, तर हे सगळे जे लोक आहेत जे या पद्धतीत काम करायले त्यांना 2%च्या ऐवजी 100% पगार भेटेल. तर ही कुटुंब सुखी आणि संपन्न होतील. त्या पोरांच्या डोक्यामध्ये चिंता राहणार नाही, दगदग राहणार नाही, कायमस्वरूपी झाल्यानंतर हे पण रिलॅक्स होतील. बाकीचे उद्योग सोडून पोरं इकडे आलेले, स्पर्धा परीक्षा सोडून विद्यार्थी इकडे आलेले, तर यांच्या आयुष्याचं जे काही वाटोळ करायचंय ते सरकार करत आहे सध्या. आणि म्हणून आपण जसं काय म्हणू, उम्मीद पे दुनिया कायम आहे. म्हणून उमेद पे दुनिया कायम आहे असं म्हणताना आयुष्याचा जो उमेदीचा काळ आहे, तारुण्याचा काळ आहे, पोरांनो तुमचा वाया जात आहे. हे काळ सरकार किल करत आहे आणि म्हणून वेळीच सावध व्हा. तरुणांनी ते सरकारला जाब विचारला पाहिजे, हे या मृगजळातून बाहेर आलं पाहिजे आणि परमनंट भरती प्रक्रिया झाली पाहिजे. याच्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सरकारला हे करा, नाहीतर काय होईल, एक 8-10 वर्ष ही कार्यक्रम चालेल. अंशकालीनचा कार्यक्रम तर 20 वर्ष चालला. त्याच्यानंतर हा शिक्षक निर्देशकाचा कार्यक्रम आला, हा सुद्धा जवळजवळ 12 ते 15 वर्ष चालला. आणि त्याच्यानंतर तुमचाही कार्यक्रम जवळजवळ आणखी 5 आणि पुढचं सरकार जर आलं तर आणखी 5-10 वर्ष चालेल. याच्यामध्ये काय होईल, तुमच्या आयुष्याचा उमेदीचा काळ वाया जाईल. तुम्ही फ्रस्ट्रेट होताल. तुम्ही म्हणताल की हे करण्याऐवजी मी ते केलं असतं, हे करण्याऐवजी मी जॉब केला असता, हे करण्याऐवजी मी व्यवसाय केला असता तर आज सक्सेस राहिलो असतो. तुमच्या आयुष्याचा काळ निघून जाईल. तुम्ही फ्रस्ट्रेट होताल. कित्येक तरुणांनी याच्या पूर्वी सुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा याच्यात अडकू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणून या लोकांना 29,000 लोकांना एक तर तुम्ही नोकरीला कायमस्वरूपी घेतलं पाहिजे किंवा मग त्यांची परीक्षा घेऊन त्याच्यातून घ्या. परंतु गोंडस ह्या योजनेच्या नावाखाली पुन्हा तुम्ही नवीन 26,000 लोकांना पुन्हा प्रशिक्षण देणार, 5 महिन्यांना काढून टाकणार, पुन्हा 26,000ला प्रशिक्षण देणार, 5 वर्षांना काढून 5 महिन्यांना काढून टाकणार. याच्यामध्ये हे आशा ठेवून राहणार आणि या आशेवर जीवन जगत राहणार की आज ना उद्या आपल्याला हे होईल. म्हणून शासनाचं जे धोरण आहे ते पक्क ठरलेलं आहे मित्रांनो. मी जवळजवळ 2011 पासून ह्या धोरणाकडे पाहते, शासनाकडे. आणि म्हणून शासनाचं धोरण ठरलंय, तुमच्या हातात गाडी द्यायची, तुमच्या हातात गाडीची चावी द्यायची, स्टेअरिंग द्यायचं, तुम्हाला गाडी शिकवायची. तुम्हाला असं वाटेल की आता गाडी मी शिकलो, परफेक्ट झालो, मी गाडी चालवायलो, की ऑफिसचा मी एक कर्मचारी आहे आणि तुम्ही गाडी चालवायला लागता. पुढे गेल्यानंतर मित्रांनो लक्षात येते फक्त तुमच्या हातात गाडी देताना 5 लिटर डिझेल टाकून देण्यात आली होती. म्हणजे तुमची गाडी किती दिवसापर्यंत जाणार आहे हे 100% सरकारला माहिती आहे. तिथं गाडी बंद पडली, तुम्ही उतरायचे, नवीन जणांकडे गाडी देणार, पुन्हा 5 लिटर त्याच्यामध्ये डिझेल टाकणार आणि पुन्हा ती गाडी पुढे जाणार. हे असं क्रमाक्रमानं सरकार करणार. आणि म्हणून सरकारने सुद्धा वेळीच याच्यातून याची दिशाभूल करणं थांबवलं पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा ह्यांना जाब विचारला पाहिजे. आमदार आमच्यासाठी बोलले, खासदार आमच्यासाठी बोलले, हे काही होणार नाही. यानं माननीय उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबादनं वेळोवेळी असे कितीतरी आदेश निर्गमित केलेले आहेत, परंतु त्या आदेशाला आजपर्यंत सरकारनं अंमलबजावणी केली नाही. त्या तरुणांचं आयुष्य गेलं. तुम्हाला जर पाहायचं असेल तर खाली कमेंट देतो मी काही माझ्या व्हिडिओच्या शेवटी. या कमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी काय पद्धतीच्या कमेंट केल्या त्या पॉज करून पहा आणि वेळीच सावध व्हा. सरकारने सुद्धा वेळीच सावध झालं पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा आपलं आयुष्य वाचवलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. जय संविधान, जय भारत.